हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल रूपम्स TFL ट्रॅव्हल फूड अँड लाईफस्टाईल ब्लॉगिंग. सो आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एका खूप सुंदर अशा कॅफेला घेऊन चालली आहे. हे कॅफे मी देखील फर्स्ट टाईमच एक्सप्लोअर करत आहे, त्यामुळे माझ्यासाठी देखील हा एक्सपिरियन्स न्यूज असणार आहे. बट आय एम गोइंग टू टेल यू ऑनेस्ट रिव्ह्यू अबाउट दिस कॅफे. सो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही नॉनस्टॉपच्या जवळपास राहत असाल तर नक्कीच या कॅफेला तुम्ही व्हिजिट करू शकता. सो आमच्या घरापासून ह्या कॅफेचं जे डिस्टन्स होतं ते अगदी 15 मिनिटाच्या अंतरावरती होतं. हे जे कॅफे आहे हे नॉनस्टॉपचं जे लागूबंधू ज्वेलर्स आहे अगदी त्याच्या समोरच आहे. मे बी तुम्ही देखील व्हिजिट केलं असेल. जर व्हिजिट केली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि इथला जो फूड मेनू आहे बऱ्याच जणांकडून रिव्ह्यूज देखील ऐकले होते की खूप चांगला आहे. सो वी थॉट की आपण या कॅफेला व्हिजिट करूयात. सो वी डिसाइडेड टू व्हिजिट दिस कॅफे. हा जो व्हिडिओ आहे दिस इज नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ. तर माझा जो रिव्ह्यू असेल तो ऑनेस्ट रिव्ह्यू ऑफकोर्स असणारच आहे. सो मला तुम्हाला पहिल्यांदा ही गोष्ट सांगायची आहे की हे जे कॅफे आहे हे आतल्या साईडला आहे, त्यामुळे तुम्ही जर 4 व्हीलर घेऊन येत असाल तर पार्किंगची सोय ॲज सच तिथे समोर काही नाही आहे. त्यामुळे तुम्हाला तारखेनुसार सम तारखेनुसार किंवा विषम तारखेनुसार आजूबाजूला तुम्ही तुमची कार पार्क करू शकता. 2 व्हीलरसाठी तिथे थोडी बहुत जागा आहे, तिथे तुम्ही तुमची 2 व्हीलर पार्क करू शकता. सो 4 व्हीलर देखील ॲट युअर ओन रिस्क यू हॅव टू पार्क. सो दिस इज फर्स्ट थिंग. त्याच्यानंतर कॅफे भ्राताला आपल्याला थोडंसं वॉक करत जावं लागतं. ॲज आय सेड की हे लागूबंधू ज्वेलर्स जे आहे नॉनस्टॉपचं त्याच्या अगदी फ्रंट साईडला किंवा समोरच हे जे कॅफे आहे ते आहे. सो दिस इज कॅफे भ्राता. सो हे जे कॅफे आहे हे अगदी नॉनस्टॉपच्या इथेच आहे, त्यामुळे जर तुम्ही नॉनस्टॉपच्या जवळपास राहत असाल तर नक्कीच या कॅफेला तुम्ही व्हिजिट करू शकता. सो आय एम गोइंग टू टेल यू ऑनेस्ट रिव्ह्यू अबाउट फूड क्वालिटी आणि ॲम्बियन्स अँड सर्विस. सो ॲम्बियन्स वाईज इट वॉज अ क्वाईट नाईस प्लेस. आणि यांची जी सर्विस होती इट वॉज ऑल्सो अ नाईस सर्विस. ह्यांचं जे मेनू कार्ड होतं ते काहीसं असं होतं. मेन्यूमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत, सो यू कॅन गो थ्रू इट. आणि जर तुम्ही ग्रुप ऑफ फ्रेंड्स असाल किंवा तुमची मोठी फॅमिली देखील तुम्ही जर घेऊन येत असाल तर यू कॅन ट्राय दिस कॉम्बोज टू, कारण हे कॉम्बोज देखील खूप छान वाटत होते. सो वी वेअर 2, त्यामुळे आम्ही आमच्या चॉईसनुसार मेनू ऑर्डर केला. सो वी ऑर्डर्ड बर्गर अँड चिकन सँडविच आणि त्याचबरोबर आम्ही गोवा मेरी पेरूचं एक छान असं ड्रिंक देखील मागवलं होतं. सो ओव्हरऑल मला इथली सिटिंग अरेंजमेंट वगैरे आवडली आणि दिस इज अ क्वाईट नाईस प्लेस. शांत वाटत होता, पीसफुल वाटत होता. इथं सुंदर सुंदर झाडं देखील यांनी लावलेली आहेत, त्यामुळे तो प्लेस खूपच छान वाटत होता. सो यू कॅन गिव इट अ शॉट. जर तुम्हाला देखील तुम्ही काही कॅफे शोधत असाल जिथे चांगलं फूड मिळतं देन यू कॅन ऑल्सो गिव इट अ शॉट टू कॅफे भ्राता. तर आम्ही जे मागवलं होतं ते फूड खरंच क्वालिटी फूड होतं. प्राईसचा जर विचार केला तर ओके टाईप्स होतं. थोडं एक्सपेन्सिव्ह वाटलं मला, कारण आम्ही बर्गर, चिकन सँडविच, ते गोवा मेरी जे ड्रिंक होतं ते अँड त्यानंतर आम्ही नूडल्स देखील मागवले होते. सो टोटल बिल आमचं अराउंड 800 to 900 झालं, विच वॉज क्वाईट हायर फॉर मी. सो तुम्ही देखील जर इथे येत असाल तर यू कॅन ऑल्सो थिंक अबाउट दिस प्राइजिंग. पण इथला फूड जे होता ते क्वालिटी होता. आय रिली लाईक द फूड टेस्ट आणि हा माझा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.